Hello friends, welcome to e-learning platform of Dr. Bapuji Sarangi Institute of Engineering and Technologies Mechanical Engineering Department. We have already started our fourth unit in that, and we have started our fourth unit, that is impact of jets. In previous session we have discussed our two conditions. Now let's see the third condition, that is force exerted by a jet when the jet is impacted on a stationary curved plate. Okay, so this is the curved plate in which this is the jet which is impacting on this fixed curve plate. सो या केसमध्ये ज्यावेळी हा जेट जो आहे या कर्व प्लेटला इम्पॅक्ट करेल त्यावेळी हा फ्लो या दोन डिरेक्शनमध्ये डिवाईड होईल. म्हणजे एक या डिरेक्शनमध्ये डिवाईड होईल, ओके, आणि दुसरा जो आहे तो या डिरेक्शनमध्ये डिवाईड होईल. ठीक आहे. आता या केसमध्ये ही इनिशियल वेलॉसिटी आपली व्ही होती. सो हीच वेलॉसिटी या डिरेक्शनमध्ये कंटिन्यू होईल. दॅट इज ही एक डिरेक्शन असेल आणि तसंच सेम या डिरेक्शनमध्ये पण आपण एक घेऊ शकतो. म्हणजे ही असेल तुमचं व्ही आणि त्याचे हे दोन कंपोनंट, म्हणजे हा एक कंपोनंट असेल आणि हा एक कंपोनंट असेल. ठीक आहे. आपण फक्त ह्याच पॉईंटला विचार करू. तर या केसमध्ये जर ही व्ही असेल तर इथं हा अँगल जो आहे हा अँगल होईल थिटा. सो हा जर अँगल थिटा असेल तर हा कंपोनंट असेल आपला कॉस थिटा, दॅट इज कंपोनंट होईल व्ही कॉस थिटा आणि दुसरा कंपोनंट असेल व्ही साइन थिटा. सो तेच आपण इथं कन्सिडर करू. दॅट इज द वेलॉसिटी ॲट द आउटलेट ऑफ द प्लेट can be resolved into two components, one in the direction of jet, that is this component, and other perpendicular to the direction of jet, that is this component. Okay, so the component of the velocity in the direction of jet. So in the direction of jet म्हणजेच कोणता, तर आपली direction of jet ही आहे. सो ह्याला या सेम डिरेक्शनमध्ये कोणता कंपोनंट आहे तर हा कंपोनंट आहे. खरं तो इन द डिरेक्शन ऑफ जेट नसून अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ जेट आहे. जरी तो एक्स या ॲक्सिसलाच ॲक्ट होत असेल, ओके, खरं व्ही आहे तो राईट साईडला ॲक्ट झालेला आहे आणि हा जो कंपोनंट आहे तो लेफ्ट साईडला ॲक्ट झालेला आहे. म्हणून हा कंपोनंट आपण काय कन्सिडर करायला लागलो, निगेटिव्ह. सो तो काय होईल, मायनस व्ही कॉस थिटा. आता दुसरा कंपोनंट जो आहे दॅट इज द कंपोनंट ऑफ द वेलॉसिटी परपेंडिक्युलर टू द जेट. तो आपण बघितलेला आहे की वर्टिकल कंपोनंट जो होता तो व्ही साइन थिटा. ओके, देन द फोर्स एक्झर्टेड बाय द जेट इन द डिरेक्शन ऑफ जेट, दॅट इज दिस इज डिनोटेड बाय एफ एक्स. सो एफ एक्स काय असेल, सेम इक्वेशन, मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी. आपला फोर्स जो आहे तो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमवरून आपण कॅल्क्युलेट करत होतो आणि मोमेंटमसाठीचा जो फोर्स आहे तो कसा आपण कॅल्क्युलेट करतो, तर मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी. आणि मास कॉन्स्टंट असल्यामुळे आपण ही वेलॉसिटी नेहमी काय घेत होतो तर वेलॉसिटी डिफरन्स, इनिशियल वेलॉसिटी मायनस फायनल वेलॉसिटी और फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. त्यात काळजी कशी घेतो की आपण तो कंपोनंट जो आहे तो निगेटिव्ह येता कामा नये. ओके, सो या केसमध्ये एफ एक्स काय होईल तर मास पर सेकंड मल्टिप्लाय बाय व्ही वन एक्स मायनस व्ही टू एक्स. ओके, सो व्ही वन एक्स म्हणजेच काय आहे तर इनिशियल वेलॉसिटी इन द डिरेक्शन ऑफ जेट विच इज नथिंग बट व्ही, अँड व्ही टू एक्स म्हणजेच काय आहे फायनल वेलॉसिटी इन द डिरेक्शन ऑफ जेट. तोच आपण कॅल्क्युलेट केलेला होता की मायनस व्ही कॉस थिटा. सो टोटल एफ एक्स काय होईल तर एफ एक्स दॅट इज मास आपला आहे रो ए व्ही, बरोबर, जे आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे, आणि वेलॉसिटी डिफरन्स. सो वेलॉसिटीज काय होतं व्ही मायनस व्ही साइन कॉस थिटा. सो हे इक्वेशन काय झालं तर रो ए व्ही इंटू ब्रॅकेट व्ही प्लस व्ही कॉस थिटा. सो आफ्टर सॉल्विंग दिस इक्वेशन यू विल गेट एफ एक्स इज इक्वल टू rho a v square into bracket 1 plus cos theta. Similarly, vertical component that is Fy will be mass multiplied by again velocity. So here the velocity will be v1y मायनस व्ही टू वाय, कारण वर्टिकल कंपोनंट आपण कॅल्क्युलेट करतो आहे. सो व्ही वन वाय आपण घेत आहे. इनिशियल वेलॉसिटी इन द डिरेक्शन ऑफ जेट ती होती वाय, कारण आपली वेलॉसिटी जी आहे ती हॉरिझॉन्टल होती, व्हर्टिकल कोणताही कंपोनंट नव्हता, त्यामुळे ती कंपोनंट असेल 0. आणि फायनल वेलॉसिटी इन द डिरेक्शन ऑफ वाय, आणि तोच कंपोनंट आपण कॅल्क्युलेट केलेला होता व्ही साइन थिटा. सो इक्वेशन काय होईल एफ वायसाठी, दॅट इज रो ए हे बी इंटू ब्रॅकेट 0 मायनस व्ही साइन थिटा. सो फायनल इक्वेशन होईल मायनस रो ए व्ही स्क्वेअर साइन थिटा. आता इथं नेगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते दॅट द फोर्स इज ॲक्टिंग in the downward direction. In this case the angle of deflection of jet is 180 minus theta. So हा अँगल कोणता आहे, जर इथं तुम्ही ऑब्झर्व केला तर या केसमध्ये हा
जर मी ॲक्सिस कन्सिडर केला म्हणजे एक्स डिरेक्शन कन्सिडर केली तर या केसमध्ये इथं बघा हा तुमचा वेलॉसिटीची डिरेक्शन असेल. सो इथं अँगल जो आहे हा थिटा जो आहे तोच म्हणजे इथं झालेला अँगल असेल थिटा. ओके, सो हा टोटल अँगल जर आपण कन्सिडर केला तर तो 180 आहे. सो हा अँगल किती होईल तर 180 मायनस थिटा. ओके, आणि याच अँगलला आपण काय म्हणतो अँगल ऑफ डिफ्लेक्शन. ओके, सो ही आपली कंडिशन होती वेन द प्लेट इज कर्व प्लेटमध्ये पहिला सब पॉईंट होता दॅट इज द जेट स्ट्राईक्स द कर्व प्लेट ॲट द सेंटर. पहिल्या केसमध्ये आपण बघितलं की जेट जे आहे ते प्लेटच्या सेंटरला इम्पॅक्ट करत होते. आता सेकंड कंडिशन जी आहे सेकंड सब पॉईंट जो आहे दॅट इज दिस बी, अँड दिस बी इज नथिंग बट jet strikes the curved plate at one end tangentially when the plate is symmetrical. आता या केसमध्ये ही जी प्लेट आहे ही सिमेट्रिकल प्लेट आहे. आता सिमेट्रिकल प्लेट म्हणजेच काय की दोन्ही डिरेक्शनला जो काही अँगल ऑफ डिफ्लेक्शन आहे तो सेम आहे. ओके, अशा केसेसमध्ये आपण त्या प्लेटला सिमेट्रिकल प्लेट म्हणतो. सो इथं काय काय बघा. So let the jet strikes the curved fixed plate at one end tangentially as shown in figure. Let the curved plate is symmetrical about x-axis. Then the angle made by the tangents at the two ends of the plate will be same. जसं मी सांगितलं की दोन्ही अँगल सेम असतील. आता या केसमध्ये काय काय आहे तर v velocity of water jet of water, theta angle made by the jet with x-axis at the inlet tip ऑफ द कर्व प्लेट. म्हणजेच इथं जो अँगल झालेला आहे ही आहे डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी. सो या वेलॉसिटीनं इन द डिरेक्शन ऑफ जेट जो अँगल केलेला आहे तो अँगल आहे थिटा. ओके, सो परत या वेलॉसिटीचे दोन कंपोनंट असतील, एक इन द डिरेक्शन ऑफ जेट आणि दुसरा परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ जेट. ज्या कंपोनंटचे अँगल आहे तो कंपोनंट असेल कॉस कंपोनंट म्हणून हा होईल व्ही कॉस थिटा आणि दुसरा असेल व्ही साइन थिटा. ठीक आहे. इफ द प्लेट इज स्मूथ अँड द लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू इम्पॅक्ट इज झिरो. आता सपोज की ही प्लेट जर स्मूथ असेल म्हणजे इथं फ्रिक्शन काहीही नसेल, सो जितका काही व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंद ॲट द इनलेट ऑफ द टीप असेल तितकाच व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड ॲट द आउटलेट ऑफ द टीप असेल. ओके, देन द वेलॉसिटी ऑफ द वॉटर ॲट द आउटलेट ऑफ द टीप ऑफ द कर्व प्लेट विल बी इक्वल टू व्ही. म्हणजे इथं जी काही वेलॉसिटी असेल तितकी सेम वेलॉसिटी या पॉईंटला असेल. ठीक आहे. देन द फोर्सेस एक्झर्टेड बाय द जेट ऑफ वॉटर इन द डिरेक्शन ऑफ एक्स अँड वाय आर. सो आता आपल्याला परत काय कॅल्क्युलेट करायचं आहे एफ एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे आणि एफ वाय कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो एफ एक्स काय होईल बघा तर मास पर सेकंड मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी डिफरन्स. सो मास पर सेकंड इज नथिंग बट रो ए व्ही. सो व्ही वन एक्स म्हणजेच इन द डिरेक्शन ऑफ जेटची वेलॉसिटी आपली काय आहे तर व्ही कॉस थिटा. ओके, आणि आउटलेटला काय असेल दॅट इज फायनल वेलॉसिटी. तर इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला तर ही तुमची फायनल वेलॉसिटी असेल दॅट इज व्ही साइन थिटा व्ही कॉस थिटा. खरं डिरेक्शन जर बघितला हा राईट साईडला ॲक्ट होतो. हा कंपोनंट जो आहे हा राईट साईडला ॲक्ट होत आहे आणि हा कंपोनंट लेफ्ट साईडला ॲक्ट होतो म्हणून हा कंपोनंट आपण काय घ्यायला लागलो निगेटिव्ह. ठीक आहे. सो इक्वेशन काय होईल एफ एक्स इज इक्वल टू रो ए व्ही इंटू ब्रॅकेट व्ही कॉस थिटा दॅट इज हा कंपोनंट आणि मायनस कारण वेलॉसिटी डिफरन्स आहे म्हणून मायनस आणि हा कंपोनंट पण मायनस आहे म्हणून इंटू ब्रॅकेट मायनस व्ही कॉस थिटा. सो या केसमध्ये मायनस मायनस प्लस होईल. सो इक्वेशन काय होईल रो ए व्ही इंटू ब्रॅकेट व्ही कॉस थिटा प्लस व्ही कॉस थिटा. सो फायनल इक्वेशन विल बी एफ एक्स इज इक्वल टू 2 रो ए व्ही स्क्वेअर कॉस थिटा. सिमिलरली एफ वाय काय होईल तर एफ वाय इज इक्वल टू अगेन मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी डिफरन्स. सो मास आपला आहे रो ए व्ही आणि वेलॉसिटी ज्या आहेत तो वर्टिकल कंपोनंटची वेलॉसिटी इनलेटला आहे व्ही साइन थिटा. सो ती व्ही साइन थिटा घेतलेली आहे आणि आउटलेटला जी आहे ती पण काय आहे व्ही साइन थिटाच आहे. ओके, आणि ती पण अपवर्ड डिरेक्शनला दोन्ही अपवर्ड डिरेक्शनला आहेत म्हणून पॉझिटिव्ह कंपोनंट घेतलेले आहेत. सो या दोघांचं डिफरन्स इज झिरो आणि मल्टिप्लिकेशन बाय झिरो मल्टिप्लाय बाय एनी व्हॅल्यू विल बी झिरो. सो एफ वाय काय होईल झिरो. सो ही आपली कर्व प्लेटची सेकंड कंडिशन होती. आता थर्ड केस जी आहे ती काय आहे द जेट स्ट्राइक्स द कर्व प्लेट ॲट वन एंड टँजेन्शियली. प्रिव्हियसली पण वन एंड टँजेन्शियलीच होती, फक्त त्याच्यामध्ये काय होतं की प्लेट जी आहे ती सिमेट्रिकल होती आणि या केसमध्ये प्लेट काय आहे अनसिमेट्रिकल आहे. ओके, त्यामुळं अँगल्स जे आहेत इनलेटचं आणि आउटलेटचे जे अँगल्स आपण मगाशी सेम घेतलेले ते आता अँगल्स वेगळे वेगळे असतील. ओके,
सो याच्यामध्ये when the curved plate is unsymmetrical about x-axis, then angle made by the tangents drawn at the inlet and outlet of the tips of the plate with x-axis will be different. सो हे दोन डिफरंट अँगल जे आहेत ते आपण मेन्शन करू. त्यातला पहिला अँगल आहे थिटा, दॅट इज अँगल मेड बाय द टँजंट ॲट द इनलेट ऑफ द टिप विथ एक्स ॲक्सिस, अँड दिस इज फाय, दॅट इज अँगल मेड बाय द टँजंट ॲट द आउटलेट ऑफ द टिप विथ एक्स ॲक्सिस. द टू कंपोनंट्स ऑफ द वेलॉसिटी ॲट द इनलेट आर. सो वेलॉसिटीचे दोन कंपोनंट, इनलेटला दोन कंपोनंट असतील, ते एक हॉरिझॉन्टल कंपोनंट असेल तोच आपण घेतो आहे व्ही कॉस थिटा, आणि दुसरा वर्टिकल कंपोनंट असेल तो आपण घेतो आहे व्ही साइन थिटा, जे आपण इथं ऑलरेडी इथं बघितलेले आहेत. हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे व्ही कॉस थिटा, हा वर्टिकल कंपोनंट आहे व्ही कॉस साइन थिटा. फक्त ही जी प्लेट जी आहे, ही प्लेट जी सिमेट्रिकल होते त्याच्याऐवजी प्लेट अनसिमेट्रिकल असेल. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण दोन अँगल घेतलेले आहेत. इनलेटसाठी अँगल घेतलेला आहे थिटा, आणि आउटलेटसाठी जो अँगल आहे तो आपण घेतलेला आहे फाय. ओके, देन द टू कंपोनंट्स ऑफ द वेलॉसिटी ॲट द आउटलेट ऑफ द टिप आर. आता या केसमध्ये परत दोन कंपोनंट आहेत, एक व्हर्टिकल असेल आणि एक हॉरिझॉन्टल असेल. व्हर्टिकल अपवर्ड डिरेक्शनला होता त्यामुळे तो पॉझिटिव्ह असेल, आणि हॉरिझॉन्टल लेफ्ट साईडला ॲक्ट होत होता म्हणून तो आपण निगेटिव्ह घेणार आहे. सो व्ही टू एक्स जो आहे, जो लेफ्टला ॲक्ट होतो म्हणून काय आपण घेणार आहे व्ही मायनस व्ही कॉस फाय. प्रिव्हियसली आपण तो व्ही कॉस थिटाच घेतलेला होता कारण दोन्ही अँगल सेम होते. आता इथं इनलेटचे आणि आउटलेटचे अँगल वेगळे वेगळे आहेत, त्यामुळे हा आपण घेत आहे व्ही कॉस फाय, आणि व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो असेल व्ही साइन फाय. So therefore the forces exerted by the jet of water in the direction of x and y are, so fx काय असेल तर अगेन सेम मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी डिफरन्स. सो मास किती आहे रो ए व्ही, आणि वेलॉसिटी काय होईल व्ही वन एक्स मायनस व्ही टू एक्स. सो व्ही वन एक्स आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे व्ही कॉस थिटा, आणि व्ही टू एक्स पण कॅल्क्युलेट केलेला आहे मायनस व्ही कॉस फाय. सो या व्हॅल्यू इथं आपण पुट करू आणि इक्वेशन सॉल्व केलं की आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळेल तर रो ए व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस कॉस फाय. सिमिलरली एफ वाय दॅट इज व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो परत सेम असेल मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी डिफरन्स. सो मास आपण कॅल्क्युलेट केलेला आहे रो ए व्ही, आणि व्हॅलॉसिटीज जे आहे दॅट इज व्ही वन वाय जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे व्ही साइन थिटा. सो इथं व्हॅल्यू पुट केली मी व्ही साइन थिटा, आणि दुसरे आहे व्ही टू वाय ते आपण कॅल्क्युलेट केलेली आहे अगेन व्ही साइन फाय. सो ह्या दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या आणि इक्वेशन सॉल्व केलं की आपल्याला एफ वायची व्हॅल्यू काय मिळते तर रो ए व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेट साइन थिटा मायनस साइन फाय. ओके, सो हे आपण कर्व प्लेटच्या तीन कंडिशन्स बघितलेल्या होत्या ज्याच्यामध्ये प्लेट ही स्टेशनरी होती. सो टोटल आपण तीन कंडिशन्स, मेन तीन कंडिशन बघितलेल्या होत्या की नॉर्मल फिक्स्ड प्लेटसाठी. त्यातली पहिली आपली कंडिशन होती तर वेन द प्लेट इज नॉर्मल टू द जेट. सेकंड कंडिशन होती वेन द प्लेट इज इन्क्लाइन टू द जेट, आणि थर्ड कंडिशन आपली जी होती वेन द प्लेट इज कर्व. त्याच्यामध्ये आपण परत तीन कंडिशन बघितलेल्या होत्या की जेट स्ट्राइक्स द कर्व प्लेट ॲट द सेंटर. नेक्स्ट होती जेट स्ट्राइक्स द कर्व प्लेट ॲट वन एंड टँजन्शियली, आणि या वन एंड टँजन्शियलीमध्ये आपण परत दोन कंडिशन बघितलेल्या होत्या when the plate is symmetrical and when the plate is unsymmetrical. So this is all about the impact of jet when the plate is stationary. Okay, in next section we will start the conditions for the moving plates. Okay, thank you.